नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी आमची जी मॅड्रिड नंतरची पुढची ट्रिप आहे त्याबद्दलचं वर्णन आता सांगणार आहे. मॅड्रिडला आम्ही आलो होतो. मॅड्रिडचा ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे. मॅड्रिडमध्ये आम्हाला हॉटेलवरनं पिकअप करून कारनं रेल्वे स्टेशनला सोडलं. साधारण 10 वाजता ट्रेन होती आणि 1.5 तासात म्हणजे 11:42ला ती साधारणपणे पोचली. कुठे तर कॉर्डोबा रेल्वे स्टेशनला. मग कॉर्डोबाला आम्ही बाहेर आलो आणि आमच्यासाठी कार होती. मग आम्ही कारमध्ये बसलो आणि त्याने आम्हाला हॉटेलवर सोडलं. आता आम्ही 12-1 वाजता पोचल्यामुळे तो दिवस आमच्याकडे मोकळा होता आणि दुसऱ्या दिवशी आमची ऑथोराइज्ड म्हणजे काय म्हणतो प्लॅन्ड ट्रिप होती. त्यामुळे तसा कॉर्डोबामध्ये वेळ बऱ्यापैकी होता. मग आम्ही काय केलं, आम्ही आमच्या हॉटेलमधनं मॅप घेतला आणि मॅप घेऊन कुठं जायचं काय जायचं म्हणजे ज्युईश क्वार्टर्स असेल किंवा मॉस्क कॅथेड्रल असेल, प्युनिटी रोमिओ डी कॉर्डोबा असेल किंवा अल कझार असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तिथं बघायसारख्या आहेत. मग आम्ही पहिलं काय केलं तर आम्ही मॅप घेतला आणि त्यांचे जे छोटे छोट्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यामधून आम्ही वॉकिंग करायला सुरुवात केली. त्याचे बरेच फोटो टाकले. तिथं कॉर्डोबाला काय आहे की उष्णता म्हणजे उन्हाळ्यामध्ये गरमी भयंकर असते. म्हणून मग त्यांनी काय केलंय, छोट्या छोट्या अशा गल्ल्या ठेवल्यात की ज्यांच्या दिशेनं बरोबर वारं आतमध्ये येईल. मग ते जेव्हा वारं आत येतं तेव्हा जरा कुलिंग इफेक्ट येतो आणि मग त्यांनी त्यांच्या आतल्या किंवा बाहेरच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात वॉल हँगिंग सारखी झाडं लावलेली आहेत. म्हणजे तुम्हाला तशी अगदी सुरुवातीलाच तुम्ही बघितली असतील की बरीच झाडं तशी लावलेली आहेत. त्यामुळे त्या टिपिकल गोष्टीला तिथं प्रसिद्धी आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणूया की म्हणजे ॲप्रिशिएटेडच आहे आणि त्याच्यात सुद्धा व्हरायटी ऑफ प्लांट्स असतात, मस्त असतात, ते बघायसारखं असतं. त्याचं नाव काहीतरी वेगळं आहे, ते आता जसं मी बोलायला लागेन तसं त्याच्यामध्ये ती येईल. मग तिथं आणखीन एक गोष्ट फेमस कुठली आहे, तर तिथला जो मॉस्क कॅथेड्रल आहे, तो अतिशय प्रसिद्ध आहे. आता हे मॉस्क कॅथेड्रल म्हणजे काय आहे, तर पहिल्यांदा एक ख्रिश्चनांचं चर्च होतं. हे मुसलमानांनी ऑक्युपाय केल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन त्यांनी मॉस्कमध्ये केलं. पण मॉस्कमध्ये करत असताना खूप मोठा मॉस्क बांधला आणि आर्किटेक्चरही सुंदर ठेवलं, खूप मोठं बांधलं. मग जेव्हा मुसलमान परत स्पेनमधनं बाहेर जायला लागल्यापेक्षा त्यांना ख्रिश्चन लोकांनी परत हाकलायला सुरुवात केली मागं. तर ते जसे हाकलायला लागले तसं हे गाव परत ख्रिश्चन झालं. म्हणजे तिथली माणसं ख्रिश्चन होती, आपसुक मुसलमान झाली, आपसुक ख्रिश्चन झाली. पण जाताना आता गेल्यानंतर आपण आता तो जो मॉस्क कॅथेड्रल आहे तो कन्व्हर्ट केला पाहिजे असं त्यांच्या तिथल्या त्या मेन जो आला होता रूलर त्याच्या ह्याच्यात आल्यानंतर त्यांना आयडिया काय केली, तर तो म्हणला की ह्या सगळ्याची सिस्टीम जी सुंदर बांधली आहे ती बांधलेली सिस्टीम न पाडता आपण आतमध्ये फक्त एक चर्च डेव्हलप करूयात आणि मॉस्क कॅथेड्रल असं त्याला नाव देऊयात. त्याप्रमाणे ते मॉस्क कॅथेड्रल झालं. ते कसं होतं, मॉरिश आणि कॅथोलिक रुलर्सने ते सगळं केलेलं होतं. आता हे जे ला मेझॉरिटी आहे ह्याला मक्का ऑफ वेस्ट असं म्हणतात. मक्का ऑफ वेस्ट म्हणजे मक्के इतकं महत्व त्या साईटला आहे. दुसरं गोष्ट अशी आहे की युनेस्कोमध्ये ती साइटेड साईट आहे, म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये आलेली आहे. आता ते जे एरिया आहे त्याच्यामध्ये ओल्ड टाउन, नंतर हे मॉस कॅथेड्रल, नंतर एक ब्रिज, अशा काय 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 बऱ्याच गोष्टी त्या सगळ्या एरियामध्ये आहेत. मग आम्ही काय केलं तर पहिल्यांदा आम्ही ज्युईश क्वार्टर्सला गेलो. म्हणजे ज्युईश स्क्वेअर म्हणतात त्याला. त्या ज्युईश स्क्वेअरमध्ये आम्ही गेलो आणि त्या तिथली काही आर्ट, नंतर तिथे एक विहीर आहे, तिथे एक वेगळ्या पद्धतीचं झाड आहे आणि त्यांनी कार्विंग केलेल्या म्हणजे काही काही गोष्टी आहेत. म्हणजे ज्युईश लोकांचं जे काही तिथलं सिस्टीम आहे, ती सिस्टीम ज्युईश लोकांची तिथली ज्युईश क्वार्टर्समध्ये वेल मेंटेन्ड आहे, ती सुंदर आहे. त्यामुळे आम्हाला तो ज्युईश क्वार्टर्स बघायला वेळही लागला आणि आम्ही शांतपणे बघत होतो, कारण आम्हाला संध्याकाळपर्यंत वेळ होता, आम्हाला काही गडबड करायचं काही कारणच नव्हतं. त्यामुळे आम्ही ज्युईश क्वार्टर्स बघून घेतली. नंतर त्या नॅरो स्ट्रीट्समध्येच आम्ही फिरत होतो आणि हे करत करत आम्ही झोको म्युझियमला गेलो. आता त्या झोको म्युझियममध्ये तिथं पाण्याचे पॉन्ड्स आहेत. ते सगळं कशासाठी आहे तर थोडक्यात तिथं जरा गारवा असावा म्हणून. मग तिथं थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला तिथं हॉर्स कॅरेजेस दिसली. नंतर हॉर्स कॅरेजेस दिसल्यानंतर आम्ही तिथं फिरत फिरत आणखीन वेगळ्या वेगळ्या जागेवरनं गेलो. म्हणजे
टोरेडोला मुलेट मालिओरिटा म्हणून एक आहे, ती वॉल आहे म्हणजे भिंत बांधलेली आहे, त्याचे काही फोटो आहेत. ती भिंत जुनं शहर आणि नवं शहर सेपरेट करते. नंतर तिथं पॅलेसिओ ला मेर्सेड म्हणून गव्हर्नमेंट बिल्डिंग आहे, पूर्वीचा राजवाडा होता त्याची गव्हर्नमेंट बिल्डिंग केली आहे, ती आम्हाला बघायला मिळाली. नंतर प्लाझा मेयर बघायला मिळाला, तिथल्या त्या गावातला प्लाझा मेयर म्हणजे जसा आमचा आधी बघून झाला होता प्लाझा मेयर तसाच आहे. नंतर रॉयल स्टेबल आम्हाला बघायला मिळालं, कॉर्डोबा इक्युस्ट्री म्हणतात त्याला. नंतर अल कझार जे ख्रिश्चन मोनॉर्कनी तिथं बांधलेली बिल्डिंग आहे, ते मोठे जे मोठी बिल्डिंग आहे त्याच्यातले बरेच फोटो मी टाकलेले आहेत, ते बघायला मिळालं. नंतर पुनिटो रोमियो डी कॉर्डोबा म्हणजे रोमन ब्रिज तो बघायला मिळाला, त्याचेही फोटो मी टाकलेले आहेत. पुन्हा मॉस कॅथेड्रल आम्ही बघायचो होतो. आता आम्ही काय केलं, मॉस कॅथेड्रल आणि काही ज्या गोष्टी ते दुसऱ्या दिवशी दाखवणार होते ते आम्ही दुसऱ्या दिवशीवरच ठेवले. आम्ही आमचं म्हणजे तिकीट काढून आत गेलो नाही. त्यामुळे बिन तिकिटाच्या जेवढ्या गोष्टी एरियात फिरता येत होतं तेवढं सगळं आम्ही फिरून घेतलं. मग ते फिरून झाल्यानंतर मग आम्हाला जे आज जायचं होतं त्याच्या दुसरे म्हणजे नेक्स्ट डे मॉर्निंग आमची साधारण 9:15 वाजता मॉस कॅथेड्रल पशीच एक ठिकाण होतं, तिथनं आमची टूर सुरुवात होणार होती. आम्ही तिथून राहायला फार लांब नव्हतो, त्यामुळे आम्हाला यायला सोपं होतं. मग आम्ही चालत चालत आलो सकाळी, आणि तो आमचा पुन्हा गाईड, त्याला इंग्लिश आणि फ्रेंच वगैरे ते सगळं सेपरेशन झालं. आम्हाला इंग्लिशमध्ये समजेल असं तो सांगत होता, आणि आमच्या कानाला त्यांनी हेडफोन्स लावलेले होते. मग आम्ही तिथनं निघालो आणि ह्या मॉस कॅथेड्रलमध्ये पहिल्यांदा तो आम्हाला घेऊन गेला. ती ते जे आहे हे अतिशय मोठं कॅथेड्रल आहे, आणि ते 785 साली बांधलेलं कॅथेड्रल आहे. त्याच्यामध्ये म्हणजे ते मुस्लिम रुलरने बांधलं, आधी तिथं चर्च होतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये 840 कॉलम्स आहेत. तर त्या कॉलम्समध्ये एक स्पेशलिटी काय आहे, तर लाल आणि पांढरा दगड वापरून त्यांनी ते सगळं बांधलेलं आहे. मग त्याच्यामध्ये 19 रोज आहेत, म्हणजे आपण काय म्हणूयात लाईनी असणार ना, 19 रोज आहेत, 19 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्या ह्या बांधलेल्या. त्याच्यामध्ये 56 चॅपल्स आहेत आतमध्ये, म्हणजे छोटी 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 त्यांनी चॅपल्स केली आहेत. नंतर त्यांचं जे मेन टॉवर आहे त्याच्यामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम दोघांचाही एक्झिस्टन्स दिसतो, म्हणजे ते त्यांनी मेंटेन केलंय. मी आतले बरेच फोटो टाकले, म्हणजे ख्रिश्चन लोकांचेही आहेत, मुसलमान लोकांच्याही काही गोष्टींचे फोटो टाकलेले आहेत. नंतर म्हणजे त्याच्या आतल्या बाजूने इतकं सुंदर सगळं केलंय त्यांनी की तुमचा खूप तिथं वेळ जातो. म्हणजे आम्ही जवळजवळ 2.5-3 तास आत होतो. आम्हाला साधारण 1 वाजता बाहेर आलो आम्ही. आल्यानंतर तो पहिल्यांदा काय केला, तर आम्हाला त्या ब्रिजकडे घेऊन गेला. मग ब्रिजकडे घेऊन गेल्यानंतर आम्हाला त्या ब्रिजचेही फोटो मी टाकले. तो जो ब्रिज आहे तो त्या ज्या नदीवर आहे, ते ज्या साईडला आम्ही होतो तो ख्रिश्चन साईड, आणि पलीकडची जी साईड आहे ती मुस्लिम साईड असं तेच म्हणतात. म्हणजे मुस्लिम रोलर्स त्या साईडला होते, ख्रिश्चन रोलर्स या साईडला होते. आणि तो जो ब्रिज आहे तो रोमन ब्रिज आहे. मग त्या ब्रिजवरनं आम्ही पलीकडे गेलो, ब्रिजचे फोटो काढले. त्याच्यानंतर तिथे एक वॉटर फिल्ट्रेशनचं सिस्टीम ठेवलेली होती. असं करत करत आम्ही पलीकडे गेलो. पलीकडेही एक त्यांनी बिल्डिंग बांधलेली आहे, त्यात आम्हाला आज जाता आलं नाही, त्या दिवशी बंद होतं म्हणून. परंतु आम्ही तिकडचेही फोटो काढले आणि परत आलो. परत आल्यानंतर नदीच्या काठानं आम्ही जात असताना तो आम्हाला ह्याच्यात घेऊन गेला, म्हणजे त्यांचं जे रॉयल पॅलेस आहे, म्हणजे असं आपण म्हणूया की रोमिओ डी कॉर्डोबाचं जे पॅलेस आहे अल्काझार, त्या अल्काझार पॅलेसमध्ये तो घेऊन गेला. मग अल्काझार पॅलेसच्या आतमधली काही काही गोष्टी आम्हाला दाखवल्या, बागा दाखवल्या, भिंती दाखवल्या. भिंती दाखवून झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला त्यानं हॉर्स स्टेबल दाखवलं. मग तिथं घोडागाड्या होत्या जुन्या, त्या दाखवल्या. असं एक 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 आम्ही बघत बघत आतमध्ये फिरत होतो. त्याच्यानंतर तो आम्हाला सिनेगॉग दाखवला त्यानं. म्हणजे सिनेगॉग म्हणजे ज्युईश लोकांचं देऊळ, ते त्यांना आतनं फिरून बाहेर आल्यानंतर दाखवलं. असं आमच्याबरोबर तो जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत गाईड होता. त्यानं आम्हाला हा सगळा एरिया डिटेल्समध्ये दाखवला. म्हणजे आमचं कसं झालं की आदल्या दिवशी आम्ही बघितलं होतं आणि दुसऱ्या दिवशीही बघितलं होतं. त्यामुळे त्यातले ते 4 टॉवर्स असणारा किंग्स रेसिडेन्स अल्काझार तो आम्हाला बघता आला होता, म्हणजे नंतर बघता आला. त्या टॉवर्समध्ये वर गेल्यानंतर तुम्हाला खूप चांगले व्ह्यूज मिळू शकतात, ते आम्हाला बघता आले. नंतर तिथे एक आणखीन टेम्पल होतं जुनं, त्याचं त्यांनी स्कूलमध्ये कन्व्हर्ट केलं. नंतर तिथं एक अशी एरिया आहे, ते अँडल्सिया हा जो एरिया आहे तो अँडलुसियाचा एरिया आहे. त्यांच्या घोड्यांच्या रेसेस घेतल्या जातात, तर तो एरिया तिथंच आहे, म्हणजे ते आम्हाला त्यांनी दाखवलं.
मग बुल फाईट जिथे घेतली जाते ते बुल फाईटचा सेक्शन त्यांना आम्हाला दाखवला. असं करत करत आमचं फुल टाईम आम्ही फिरत होतो. आम्ही चांगल्यापैकी तिथं फिरून घेतलं आणि म्हणजे गव्हर्नमेंट बिल्डिंग्स असतील, नंतर आम्हाला त्यानं सांगितलं की अमुक ठिकाणी तुम्हाला आईस्क्रीम चांगलं मिळेल, अमुक एका ठिकाणी तुम्हाला या या गोष्टी चांगल्या मिळतील. असं करत करत आम्हाला मग काही फोटो काढता आले. मग असे फोटो काढत 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 आम्हाला त्यानं 2:30-3 वाजता हे सगळं झाल्यानंतर आम्हाला त्यानं सांगितलं की आता तुमची टूर वॉकिंग टूर संपली आहे, कारण ह्याच्यापेक्षा जास्ती तुम्हीही चालू शकणार नाही. मलाही तुम्हाला काही जास्ती दाखवता येणार नाही, कारण मला दुसरा ग्रुप घेऊन जायचा आहे. मग त्याप्रमाणे त्यानं आम्हाला सोडलं. मग आम्ही परत त्या क्वार्टर्सच्या एरियामध्ये फिरलो. तिथंच कुठेतरी आम्ही थोडंसं जेवण घेतलं आणि आम्ही हॉटेलवर गेलो. हॉटेलवर जाऊन एक साधारण एक तासभर रेस्ट घेतली आणि पुन्हा फिरायला बाहेर पडलो. आणि मग संध्याकाळचं पुन्हा आम्ही सिटीमध्ये फिरत होतो. ज्या भागात गेलो नव्हतो त्याच्या दुसऱ्या भागात गेलो आम्ही. मग तिथं काही जुने रोमन रुईन्स बघायला मिळाले. नंतर आणखीन काही काही पुतळे बघायला मिळाले. काही जुन्या बिल्डिंग्स बघायला मिळाल्या. मग ते आम्ही मॅप प्रमाणे बघत 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 सगळं करून रात्री आम्ही मुक्कामाला आलो. कारण आमचा जे पुढचा प्रवास होता तो संध्याकाळी होता आणि संध्याकाळ नंतर आम्ही दुसऱ्या गावी जाणार होतो. तोपर्यंत आम्ही ते सगळं फिरून घेतलं. मग ती गाडी आली, आम्हाला नेला कार आणि त्या कारनं आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडलं आणि रेल्वे स्टेशननं आम्ही पुढच्या गावाला गेलो. तर तुम्ही जो व्हिडिओ बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्या लाईक आणि कमेंट्स आम्हाला द्या. तुम्हाला काही आणखीन माहिती पाहिजे असेल तरी विचारा, मी तुम्हाला ती देऊ शकेन. तुम्ही व्हिडिओ बघत असल्याबद्दल धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.